लातूर शहर महानगरपालिकेमध्ये अनेक पक्षांनी आपले उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत. अनेक उमेदवारांना त्यांच्या पक्षाची, अनेक इच्छुकांना म्हणूया आपण, अधिकृत अशी उमेदवारी मिळालेली आहे. माझ्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 7 मध्ये ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची उमेदवारी मिळालेली आहे, ते आदर्श उपाध्ये. आदर्श न्यूजमध्ये मला सांगा, खास करून मला प्रेक्षकांनाही सांगायला आवडेल की आदर्शजी हे कुठल्याही प्रस्थापित राजकीय घराण्यामधून येत नाहीत. ते विलासनगर भागाची जी काही झोपडपट्टी आहे, ज्यामध्ये लातूर शहरातला कचरावेचक समाज राहतो, त्या कचरावेचक समाजामधून ते पक्षामध्ये काम करतात, तिथून ते प्रतिनिधित्व करतात, रिप्रेझेंटेशन लोकांचं करतात. आदर्शजी कचरावेचक समाजामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाग क्रमांक 7चा नगरसेवकाचा अधिकृत उमेदवार, हा तुमचा प्रवास कसा होता? आपण राजकारणाकडे कसे आकर्षित झालात आणि नेमकं तुम्हाला राजकारणामध्ये कशी गोडी लागली? आपण काय सांगाल त्या सगळ्या प्रक्रियेबद्दल? खरं तर प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कारण या पक्षाला कोणीच गृहीत पकडलं, कोणत्याच पक्षाने गृहीत पकडलं नव्हतं. त्यावेळेस ज्यावेळेस मी माझं सामाजिक काम बघितलं, आणि खरं तर माझा या राजकारणाशी माझा काही संबंधच नाही. मी राजकारणामध्ये काल बी नव्हतो आणि आज सुद्धा नाही. मी माझ्या सामाजिक, माझ्या गरीब लोकांची जी अडी अडचणी आहेत, या लोकांच्या व्यथा जाणून या लोकांसाठी आपण काय करू शकतो का, आपण गरीबाने या निवडणुकीमध्ये निवडणूक लढू शकते का, या उद्देशाने या निवडणुकीमध्ये मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार झालोय. खरंच त्या पक्षाचा मी धन्यवाद व्यक्त करतो. बरं, तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट याच पक्षाकडून उमेदवारी का हवी होती, किंवा याच पक्षाकडे आपण का आकर्षित झालात? इतके सारे पर्याय अवेलेबल होते. आणि हा प्रश्न विचारण्यामागचा उद्देश म्हणजे आज प्रत्येकजण प्रस्थापित पक्षाकडे जातोय. ज्याची राज्यामध्ये सत्ता आहे, ज्याची केंद्रामध्ये सत्ता आहे, अशा पक्षांकडे, भाजपसारख्या पक्षांकडे लोकांची रीग लागली. शरदचंद्र पवार गटच का? शरदचंद्र पवारच गट का? तर गट हा आमचा नाहीच. ही मुळातला शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष आहे. हा विचारधारेचा पक्ष आहे. या पक्षामध्ये काम करणं म्हणजे त्याला विचारधारा लागते. तर मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायचं की बाबा, निवडणूकच लढवायचं का, तर हा जे विषय आहे. कारण आज गरिबांसाठी कोणी लढायला तयार नाही. आज आमचा झोपडपट्टीचा जी भाग आहे, त्या कबाल्यासाठी कोणी बोलायला तयार नाही. 2017 ते 2025 पर्यंत मी आज तागाय सगळ्यांना पत्र दिलेलं आहे. इथला आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असतील, यांना सगळ्याला पत्र दिलेले आहेत. पण इथल्या झोपडपट्टीचा जो विषय आहे ते मार्गीच लागत नाही. या मुद्द्याला कोणी हात घालत नाही. फक्त इथं स्टंटबाजी होती, इथं आश्वासन दिले जाते. विविध पक्षाचे, इथले प्रस्थापित पक्ष असतील, हे सगळे बोलून मोकळं करतात, पण कोणी न्याय द्यायला तयार नाही. मग त्यावेळेस मला असं वाटलं माझ्या मनामध्ये की बाबा, गरीबाची व्यथा कोणी जाणून घेणार असेल का? अशा मातबारासमोर गरीब उमेदवार लढू शकतं का? ज्याची जाण असेल, ज्याच्या घरावर पत्र असतील, त्याची जाण असली पाहिजे ना. एसी मध्ये राहिलेले नगरसेवक, गाडीच्या 4 व्हीलर मध्ये फिरलेले नगरसेवक, असे जर कधी जनतेला जर मालक बनून काम करणारे नगरसेवक हवा असतील, तर त्याच्या समोर पर्याय म्हणून नोकर बनून काम करणारे आम्ही आहेत ना. जनतेचा सेवक बनून काम करणारे आहेत ना आम्ही. जनतेच्या जी काही अडीअडचणी असतील, आज जिथं कचऱ्याची गाडी नसेल, आज आमच्या प्रभागात जावा, सगळे मातब्बर उमेदवार, ज्याला कधी बोलायला सुद्धा कधी लोक घाबरतात, असे काही उमेदवार. अरे पण पैशावाल्यांनीच मोठं व्हायचं का? पैशावाल्यांनीच उमेदवारी लढवायची का? हे उमेदवारी लढवतील ही लोक फक्त त्यांचे भांडवलदारी सांभाळण्यासाठी. आपल्याला आपल्या लोकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्याच्यावर काम करण्यासाठी, गरिबाच्या काही अडीअडचणी आहेत, त्यांच्या घरामध्ये कचरा पडलेला असेल, नालीचं साफसफाई करण्याचा असेल, त्यांच्या झोपडपट्टीचा मुद्दा असेल, त्यांच्या शिक्षणाचा मुद्दा असेल, अशा काही माझ्या डोक्यामध्ये विजन आलं आणि त्याच्यासाठी मी निवडणुकीमध्ये समोर आलो. बरं, तुम्ही मातब्बर उमेदवारांचा उल्लेख केलेला आहे आणि प्रभाग क्रमांक 7 हा बऱ्यापैकी स्लम भाग आहे, झोपडपट्टीचा भाग आहे, निर्धन लोक आहेत. बरोबर.
आणि आपण पाहतो की निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये बरेचदा बरोबर. जो सगळ्यात जास्त गरीब भाग असतो त्या भागातील मतदार हे जास्त प्रलोभनाला आकर्षणाला बळी पडतात. त्यामध्ये मग पैशाचं आकर्षण असेल किंवा अजून कोणत्या गोष्टीचं. बरोबर. समोरचे उमेदवार तुम्ही मातबर आहेत, पैसेवाले आहेत असं म्हणताय. बरोबर. तर मग त्यांनी समजा आर्थिक सोर्स लावला, पैसे वाटप केले, दारू वाटप केली, तर तुमच्या मतावर परिणाम होईल का, की लोक विचारधारेशी चिकटून राहतील? काय वाटतंय? कसं आहे सर, आतापर्यंत जी निवडणूक झाली ती सगळी पैशावर झाली. बरं. आता ज्याच्याकडे पैसा तोच उमेदवार झालेला आहे. पण लोकांचा कल आता असा आहे, कारण ज्या प्रभागाचा वास उठला, ज्या उमेदवारांनी ज्या प्रभागात कार्यकाळ पाहिला त्यांनी, त्या उमेदवाराचा, त्या जनतेने पूर्णपणे हे उमेदवार पूर्ण जी नगरसेवक होते अगोदरचे हे पूर्ण फेल गेले. आता जनतेचा असा मनामध्ये आहे त्यांच्या की बाबा आम्हाला आमचा नगरसेवक आमची जाण करणारा, आमच्या अडीअडचणी जाणून घेणारा, त्याच्यावर काम करणारा नगरसेवक पाहिजेत. त्यांचे लोक आज पैशापेक्षा एका प्रामाणिक उमेदवाराला निवडतील, खरं आहे असा लोकांचं मूड आहे असं तुमचं म्हणणं आहे. हो. बरं, बरोबर. या आधारे आपण असं समजूया की तुम्ही निवडणुकीच्या नंतर सभागृहामध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेलात, तर त्यावेळेस तुम्ही काय काम करणार आहात? बरेचदा काय होतं की लोक थांबतात, निवडून जातात, पण त्यांना महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करताना ती प्रोसिजर समजून घेण्यासाठीच 4-5 वर्षाचा वेळ जातो. बरोबर. तसं काही तुमच्या बाबतीत होणार आहे का? कसं आहे सर, मीही या आज ग्राउंडहून आज जेवढं मी जे बघितलंय, आज मला महापालिकेचा जो काही ठराव होतोय त्या ठरावचा सगळा अभ्यास आहे. मला नगरसेवकाचं काम काय, महापौरचं काम काय, कुणाकडं कुठं गेलं पाहिजे, आपण या जनतेसाठी काय करू शकतो, आज नॉर्मल विषय आहेत. फक्त काय आपल्याला त्या पालिकेचा सगळा कारभार माहिती आहे, मी सुशिक्षित आहे, आपल्यालाही समजतंय की काय करायचं काय नाही जनतेसाठी. तो काही विषय काय एवढा काय मोठा नाही. म्हणजे तुम्हाला ते तिथलं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन तुम्हाला सगळं माहिती आहे, सगळं माहिती काय करता येईल काय. हो. बरं, मग आता या माध्यमातून तुमच्या आता कसं आहे की ही मुलाखत तुमच्या प्रभागातले लोक पाहणारच आहेत. तसं तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये मुलाखत जाणार आहे. विशेष करून तुमच्या प्रभागातल्या लोकांना काय सांगायचं या माध्यमातून? या माध्यमातून मी एकच सांगेन की बाबांनो, आजपर्यंत तुम्ही जे नगरसेवक बघितले ते नगरसेवक तुमचं मालक बनून तुम्ही जे निवडून दिलं त्यांना, की त्यांनी मालक बनून तो कारभार पाहिला. पण एक संधी तुमच्यासाठी, तुमच्या अडीअडचणीसाठी आजपर्यंत जो गरिबाची जाण असणारा जो उमेदवार आहे, आजही मी ज्या कचरा वेचक समाजामधून तुमच्या समोर आलेलो आहे, कारण आज आम्ही आमच्या समोर बघतो की आमच्या कित्येक प्रश्न आहेत, आमच्या भागामध्ये कित्येक प्रश्न आहेत की त्या प्रश्नाला कोणीच तो प्रश्न सोडू शकणार नाहीत, कारण हे नगरसेवक ही यांच्या भांडवलदारीसाठी थांबलेले आहेत. म्हणून माझ्या जनतेला, सुज्ञान जनतेला मी असं सांगू शकतो की बाबा मला एक संधी द्या, मी त्या संधीचं तुम्हाला नोकर बनवून काम करतो, तुमचं त्या संधीचं सोनं करून दाखवतो. आणि तुम्ही जी मला संधी देसाल त्याच वेळेस मी नगरसेवक असन, पण तुम्हाला वाटेल की यार मीच नगरसेवक, असं जनतेचा भास असेल की मी नगरसेवक आहे. म्हणजे एवढं विजन माझ्या डोळ्यासमोर आहे, एवढं काम करून दाखवून मी त्यांना. तर कचरा वेचक समाजामधून येणं, प्रत्यक्ष कचऱ्याचं सुद्धा काम केले आज असं आदर्श सांगतात, आणि तिथपासून एका महत्त्वाच्या पक्षाची नगरसेवक पदासाठीची उमेदवारी मिळवणं हा पल्ला खरंच मोठा होता. हा प्रवास प्रेरणादायी आहे. पण यानंतर सुद्धा जनतेचा कौल जर त्यांच्या बाजूने राहिला तर पुढची 5 वर्षसुद्धा जनतेसाठी मी सेवा करत राहीन. आणि तुमचा मालक नाही तर खऱ्या अर्थानं नगरसेवक, नगराची सेवा करणारा सर्वंट म्हणून त्या ठिकाणी काम करणार असल्याचं आश्वासन, अशा प्रकारची ग्वाही आदर्श उपाध्ये या ठिकाणी देतात. येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक 7मध्ये अनेक घडामोडी होणार आहेत, बदल होणार आहेत. मतदारांचा कौल कोणत्या उमेदवाराच्या बाजूने असेल ते चित्र येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईलच. पण आदर्श उपाध्ये यांना उमेदवारी मिळाल्याच्या नंतर ते आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहतील, अशा प्रकारची चर्चा सुद्धा आपल्याला परिसरामध्ये पाहायला मिळत आहे. धन्यवाद.